नमस्कार, पूर्वाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पडवळाची परतवलेली भाजी बनवणार आहोत। चला तर लगेचच करूया सुरुवात। पडवळाची सुकी भाजी बनवणार आहोत, तर यासाठी आपल्याला कोवळं पडवळ निवडून घ्यायचं आहे। बाजारातून आणताना कोवळं आणि ताजं पडवळच निवडून घ्यायचं। जून पडवळाची ही भाजी चांगली लागत नाही। तर आता आपण गॅस चालू करून लोखंडी कढई तापत ठेवलेली आहे। ही भाजी आपण लोखंडी कढईतच करणार आहोत। लोखंडी कढईत बनवली की ही भाजी फार खमंग लागते। आता ही कढई गरम झालेली आहे। यात आपण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यावर आता 1 चमचा आपण मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली पाहिजे। आता मोहरी तडतडली। आता 1 चमचा जिरं घालूया। आता हिरव्या मिरचीचे 2 ते 3 काप घालूया। हिरवी मिरची बारीक चिरून घातली की दाताखाली येते, म्हणून मी लांबट चिरलेली आहे। आता 1 चमचा हळद घातलेली आहे। आता आपण चिरून घेतलेलं पडवळ घालूया। हे पडवळ फार कोवळं आणि ताजं आहे, त्यामुळे मी मधला गर इथे काढलेलं नाही आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मधला गर काढू शकता। आता आपण फोडणीमध्ये पडवळ छानपैकी परतवून घेऊ। परतवून बनवण्याच्या ज्या भाज्या असतात त्या शक्यतो आपण लोखंडी कढईतच बनवाव्यात। याने काय होतं की लोह आपल्या पोटात जातं आणि या भाज्या फार खमंग बनतात। आता चिमूटभर हिंग घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालूया आणि हे मिक्स करून घेऊया। पडवळ परतवताना गॅस बारीक ठेवायचा आहे, कारण ही लोखंडी कढई एकदा तापली की फार वेळ गरम राहते, तर पडवळ करपू शकतं। त्यामुळे मी गॅस बारीक केलेला आहे, पण गरज वाटली तर थोडासा मध्यम आचेवर पण आपण ही भाजी परतवून घ्यायची आहे। आता थोडा वेळ परतवून आपण एक वाफ काढण्यासाठी झाकण ठेवलं होतं, तर झाकण ठेवल्यामुळे पडवळ थोडंसं नरम पडलेलं आहे। पण झाकण ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला अधूनमधून ही भाजी ढवळत राहायची आहे, नाहीतर ही कढईला तळाला डसू शकते। तर अधूनमधून परतवत राहायचं आहे आणि अधूनमधून आपण या पडवळाला छानपैकी वाफ देणार आहोत। तर 1-2 वाफांमध्येच ही भाजी तयार होते। अजिबात आपल्याला यात पाणी घालायची गरज लागत नाही। या पडवळाचं जे अंगचं पाणी आहे त्यातच ही भाजी शिजते। आणि हे पडवळ तुम्ही पाहू शकता की मी पातळ चिरून घेतलेलं आहे। फार मोठे जाड असे तुकडे केले तर पडवळ शिजायला वेळ लागतो। तर आता पडवळ नरम पडलेलं आहे, तरीसुद्धा आपण हे जे पाणी आहे थोडंसं ते आपण आटेपर्यंत पडवळ थोडंसं परतवून घेणार आहोत। पडवळ आता व्यवस्थित शिजलेलं आहे आणि पाणीसुद्धा आटलेलं आहे। तर आता भाजीमध्ये ओलं खोबरं आपण पेरणार आहोत आणि हे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ओला नारळ घातल्यानंतर भाजी 1 मिनिटासाठी परतवून घ्यायची आहे, म्हणजे या खोबऱ्याचा जो कच्चेपणा आहे तो सुद्धा निघून जाईल आणि भाजीमध्ये चांगले एकरूप होईल। आता ही भाजी तयार आहे। अतिशय झटपट तयार होणारी आणि अतिशय खमंग चवीला लागणारी अशी ही भाजी आहे। ज्यांना पडवळ खायला आवडत नाही ते सुद्धा ही भाजी फार आवडीने खातील। तर तुम्ही नक्की एकदा ही अशा पद्धतीने करून पहा। पहा याचा रंग किती सुरेख आलेला आहे, पाहताच खाण्याची इच्छा होते। आणि अगदी कमी मसाल्यात, काही मसाले यात वापरलेले नाहीत, फक्त ओली मिरची वापरलेली आहे आणि तेलावर परतवून ही भाजी केलेली असल्यामुळे पडवळाची चव यात पुरेपूर उतरलेली आहे। तर तुम्ही नक्की एकदा करून पहा। ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता। शिवाय पचायला अतिशय हलकी असल्यामुळे आजारी माणसांना सुद्धा ही भाजी देता येऊ शकते। अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ही भाजी लागते। तर एकदा नक्की करून पहा। धन्यवाद।